1 कप नारळाचा किस आहे, तो आपण मिक्सरमध्ये आता वाटून घेऊया. मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊया. जरासं मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं आहे याला मस्तपैकी. ही 1/2 कप साखर आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पण टाकूयात. आपण हे मिश्रण आता ह्यात टाकून घेऊया. साखर आपण बारीक करून घेतली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण बनवणार आहोत तिरंगी मिठाई. चला तर आपण सुरुवात करूयात. त्यासाठी आता आपण घेतला आहे कप पूर्ण नारळाचा किस आहे. तो मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला. तो मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. ही साखर आपण वाटून घेतलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये ती पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊयात. आता आपण 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि जरा मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं दूध टाकून आता मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित बाइंडिंग झालं पाहिजे. मिक्स करून घेऊया आता. मी आता हे व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं दूध टाकून घेतलं व्यवस्थित. त्याचे आपण 3 समान भाग करून घेऊयात. 3 समान आपण भाग करून घेऊयात. याला आपण आता कलरमध्ये आपण हे करूयात. याला आपण हिरव्या कलरमध्ये मिक्स करूयात. मी हा व्हाईटवाला साईडला काढून ठेवते. याला आपण केशरी कलरमध्ये मिक्स करूयात. हे पहा, हे आपण याला शेप दिला आहे व्यवस्थित मस्तपैकी छान असा. पण आता दुसरं करायला घेऊया. याला पण आपण तसंच शेप देऊया छानपैकी. हे बघा, हे पण आपलं छानपैकी रेडी झाले. तुमच्यासमोरच मस्तपैकी बनवले. ते ह्याला आपण सेट व्हायला ह्याला पण ठेवूया. आपण ह्याला पण त्याच शेपमध्ये आपण चांगलं मळून घेऊया. हे बघा, हे पण झालेलं आहे माझं. हे पण बनवलं आहे, हे पण बनवलं आहे. आपण याला आता सेट करायचं आहे. आपण एकदम सिक्वेन्सनुसार घेऊयात. थोडंसं तुपाचा हात वरती आपण सेट करूया. हे बघा, हे असं सेट करायचं व्यवस्थित. ह्याला आपण सेट करायला ठेवून देऊयात व्यवस्थित, म्हणजे ती सेट होईल. मग नंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. हे आपलं सेट करायला ठेवलं होतं. आता आपण हे काढून घेऊयात. ह्याच्यात आपण बर्फीच्या शेपमध्ये वड्या काढूयात. व्यवस्थित कट करून घेऊयात. हे बघा, एकदम सिंपल आणि सोपी अशी आपली मिठाई रेडी आहे. तुम्ही सुद्धा बनवा आणि खरंच एकदा ट्राय करून पहा. नारळाची वडी आहे आणि खूप छान लागते. मी टेस्टसुद्धा करून पाहिले, मला राहवलं नाही. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.